फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर दीपक प्रकाश पाठक। आज आपण डायबेटिक रिस्क प्रोफाइलरवरती लंग फंक्शन कॅपॅसिटीसाठी पायरोमेट्री कशी केली जाते ते आपण बघणार आहोत। पायरोमेट्री म्हणजे फुल व्हॉल्यूम कॅपॅसिटी, जशी लंग्सची फुल व्हॉल्यूम कॅपॅसिटी किती आहे ते तपासतो आपण। म्हणजे फुल व्हॉल्यूम कॅपॅसिटी म्हणजे तुम्ही एका दमात किती श्वास आतमध्ये घेऊ शकता आणि फुल व्हॉल्यूम भरून परत तो श्वास किती वेळात बाहेर सोडू शकता, ही आपण कॅपॅसिटी बघतो। लंग्सचे काही आजार असतील, ट्युबरक्युलोसिस किंवा स्मोकिंग किंवा ॲडिक्शन्स काही असतील किंवा न्यूमोनिया झाला असेल, त्यामुळे ही कॅपॅसिटी थोडीशी कमी होते आणि जे काही बॉडी फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये थोडासा अडथळा येऊ शकतो, म्हणून ही आपण टेस्ट केली जाऊ शकते। आता फुल व्हॉल्यूम कॅपॅसिटी श्वास कसा घ्यायचा मी एकदा तुम्हाला डेमो देतो, मग नंतर आपण मशीनवरती चेक करूया। फुल व्हॉल्यूम कॅपॅसिटीसाठी पहिला श्वास आतमध्ये लांब घ्यायचा आणि मग विंड ब्लो पाईप जो असतो त्याच्यामध्ये लांब श्वास बाहेर सोडायचा। बाहेर सोडल्यानंतर लगेच परत श्वास आतमध्ये घ्यायचा, त्याला मग फुल व्हॉल्यूम कॅपॅसिटीचे रीडिंग्स आपल्याला दिसतात। मग ब्लो पाईप काढून द्यायचा। हे असं आपल्याला मशीनवरती आता डेमो बघायचा आहे। स्पायरोमेट्री टेस्ट आपल्या इथं डायबेटिक रिस्क प्रोफाईलवरती बघणार आहोत। त्या टेस्टसाठी विंड पाईपमध्ये कसं ब्लो करायचं आहे ते आपण बघणार आहोत। एकदाच ब्लो करायचं आणि ब्लो इन आणि ब्लो आउट। फर्स्ट ब्लो आउट करायचं आहे, मग त्याच स्पीडनी ब्लो इन करायचं आहे। स्पायरोमेट्री टेस्ट आपण डायबेटिक रिस्क प्रोफाईलवर करणार आहोत। याच्यामध्ये रिस्पायरेटरी सिस्टीम प्रोफाईल टेस्ट याच्यावर क्लिक करायचं। पेशंटचे बेसिक डिटेल्स एंटर केल्यानंतर ते क्लिक करावं लागतं। अशा प्रकारे स्क्रीन रिप्रेझेंट होते। मग तुम्ही रेकॉर्ड टेस्ट हे ऑप्शन घेऊन फुल व्हॉल्यूम कॅपॅसिटीची जी टेस्ट आहे ती स्टार्ट करू शकता। इनिशियल स्क्रीन अशी रिप्रेझेंट होत असते। याच्यामध्ये कॅपॅसिटी वाईज आपल्याला रीडिंग भेटतात आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन करावं लागतं। स्पायरोमेट्रीमध्ये श्वास कसा फुल घ्यायचा आणि सोडायचा हे मी तुम्हाला डेमोमध्ये सांगितलं आहे आणि पेशंटचाही डेमो दिला आहे। त्याच्यामध्ये रीडिंग्स कसे दिसतात ते आपण एकदा जाणून घेणार आहोत। एकदा स्टार्ट टेस्ट केल्या किंवा आपल्याला दिसेल ते विंड पाईपमध्ये श्वास ब्लो करायचा असतो आणि मग बाहेर सोडायचा असतो। टेस्ट कंप्लीट झाली आहे।